Good morning, students. 7th standard General Science. Today we learn about chapter number 9, Heat, part 2. Today we learn about good and bad conductors of heat, expansion and contraction of solid, liquid and gaseous substances, and thermostats. गुड अँड बॅड कंडक्टर्स म्हणजे उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक. गुड कंडक्टर सुवाहक, बॅड कंडक्टर दुर्वाहक. सम सबस्टन्सेस विच कंडक्ट्स हीट इझिली आर कॉल्ड गुड कंडक्टर्स. काही पदार्थ उष्णतेचे सहजपणे वहन करतात, त्यांना सुवाहक म्हणतात. ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स. सर्व धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. लाईक कॉपर, आयर्न, ॲल्युमिनियम. कॉपर मीन्स तांबे, आयर्न मीन्स लोखंड आणि ॲल्युमिनियम हे धातू प्रामुख्याने उष्णतेचे सुवाहक असतात. ऑल्सो गोल्ड, सिल्वर, these metals also good conductors. While some substances which do not conduct heat easily are called bad conductors. म्हणजे काही पदार्थ सहजपणे उष्णतेचे वहन करू शकत नाहीत, त्यांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स. म्हणजे प्रामुख्यानं अधातू हे उष्णतेचे दुर्वाहक असतात. That is plastic, wood, glass, rubber. These are bad conductors. Expansion and contraction of solid, liquid and gaseous substances. म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन. एक्सपान्शन म्हणजे प्रसरण, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन. First activity we learn about expansion of solid and contraction of solid. Observe figure. Ring and ball experiment on page number 61 in textbook. In first figure, a ring and ball is seen. Take a metal ring and metal ball of such a size that the ball just passes through the ring. याचा अर्थ, एका धातूच्या रिंगमधून जेमतेम धातूचा गोळा आरपार जाईल, म्हणजे घासून आरपार जाईल अशी रिंग घेतली. हिट द बॉल. त्या गोळ्याला उष्णता द्या. अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. आणि तो गोळा त्या कडीतून आरपार जातोय का ते निरीक्षण करा. नाउ लेट द बॉल कूल डाऊन. आणि तो गोळा थंड करा. अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग. आणि तो गोळा त्या कडीतून आरपार जातो का याचे निरीक्षण करा. ऑब्झर्वेशन. आपण काय निरीक्षण करतो? After heating, the ball expands or increase in size. म्हणजे आपण गोळ्याला उष्णता दिल्यामुळं त्या गोळ्याचा आकार वाढतो. मीन्स एक्सपांड्स म्हणजे प्रसरण पावतो. अँड बॉल डू नॉट पासेस थ्रू रिंग. आणि त्यामुळे तो गोळा त्या रिंगमधून पास होत नाही, म्हणजेच आरपार जात नाही. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन. आफ्टर कूलिंग, the ball contracts, means decrease in the size. थंड गोळा झाल्यावर त्याचा आकार कमी होतो. and ball easily passes through the ring. आणि तो गोळा त्या रिंगमधून सहज आरपार जातो. this is called contraction. expansion and contraction seen simultaneously in this experiment. Activity number 2, expansion and contraction of liquids. Observe figure number
9.7 in textbook in page number 62. Apparatus means साहित्य, कोनिकल फ्लास्क म्हणजे शंकुपात्र, टू होल्ड रबर स्टॉपर म्हणजे 2 छिद्राचे रबरी बूच, स्टॉपर म्हणजे बूच, हॉलो ग्लास ट्यूब म्हणजे काचेची पोकळ नळी, थर्मोमीटर म्हणजे तापमापी, स्टँड, बर्नर म्हणजे दिवा. ॲक्टिव्हिटी व्हेन अ लिक्विड मीन्स वॉटर इज हिटेड म्हणजे जेव्हा पाण्याला उष्णता दिली जाते. द डिस्टन्स बिटवीन इट्स पार्टिकल्स इंक्रीजेस म्हणजे पाण्यातील कणांमधील अंतर वाढते उष्णतेमुळे. अँड इट्स व्हॉल्यूम इंक्रीजेस आणि कणांमधील अंतर वाढल्यामुळं पाण्याचं आकारमान वाढतं. मीन्स वॉटर लेवल इन हॉलो ट्यूब इंक्रीजेस, पाण्याचं आकारमान वाढल्यामुळं पोकळ नळीतील पाण्याची उंची वाढते. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड, यालाच पाण्याचे किंवा द्रवाचे प्रसरण म्हणतात. वेन हिटिंग स्टॉप्ड म्हणजे उष्णता देणे बंद केले. टेम्परेचर फॉल्स म्हणजे टेम्परेचर म्हणजे तापमान कमी होतं. वॉटर लेवल इन हॉलो ट्यूब डिक्रीजेस आणि काय होतं की काचेच्या पोकळ नळीतील पाण्याची उंची कमी कमी होत जाते. दिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड, यालाच पाण्याचे किंवा द्रवाचे आकुंचन म्हणतात. ॲक्टिव्हिटी नंबर 3, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस. ऑब्झर्व फिगर इन युअर नोटबुक. In notes, in first pot is taken hot water and in second pot there is cold water. Bottle with fitted balloon is placed in hot water and also in cold water. The volume of gas in bottle number 1 increases on heating. गरम पाण्यामुळे बाटलीच्या आतील हवा प्रसरण पावते आणि त्यामुळे त्या हवेचा दाब फुग्याच्या आत बसून फुगा फुगतो. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ गॅस, यालाच हवेचे प्रसरण म्हणतात. ऑन रिमूव्हिंग हीट मीन्स कोल्ड वॉटर द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस, बाटलीतील आतील हवेचे आकारमान कमी होते, त्यामुळे फुग्यातील हवासुद्धा आत जाते आणि त्यामुळे फुगा आकसतो. On removing heat cold water the volume of gas decreases. This is called contraction of the gas म्हणजे यालाच हवेचे आकुंचन म्हणतात. थर्मोप्लास म्हणजे आपल्या घरामध्ये आपण चहा, कॉफी किंवा दूध यासारखे गरम पदार्थ दीर्घकाळ गरम राहण्यासाठी प्रवासात वापरण्यासाठी आपण थर्मोप्लास नावाचे उपकरण वापरतो. याशिवाय थंड पाणी त्यात ठेवल्यास ते दीर्घकाळ थंडच राहते. यासाठी हे उपकरण आपण आपल्या घरात वापरतो. ऑब्झर्व डायग्राम 9.8 इन टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 63. सायंटिस्ट सर जेम्स ड्युआर्ट मेड द फर्स्ट थर्मोप्लास म्हणजे सर जेम्स ड्युआर्ट या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा थर्मोप्लास हे उपकरण बनवलं. दिस इज अ डबल वॉल फ्लास, हे दुहेरी आवरण असलेलं भांडं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स, यामध्ये 2 काचेच्या एकात एक बसवलेल्या पोकळ नळ्या असतात. 1 इनसाइड द अदर म्हणजे एकात एक बसवलेल्या 2 पोकळ नळ्या असतात. विथ अ गॅप म्हणजे त्या दोघांच्या पोकळीमध्ये 2 बाटल्यांच्या पोकळीमध्ये सील केलेली असते, त्यातील हवा काढून टाकली असते. द सरफेस ऑफ ट्यूब्स आर कोटेड विथ सिल्वर इनर स्पेस ऑफ ट्यूब म्हणजे आतील ते आवरण बाटल्यांचं हे सिल्वर म्हणजे चांदीच्या मुलामा दिलेलं असतो चकचकीत होण्यासाठी. इन इनर स्पेस ऑफ दिस ट्यूब इज व्हॅक्यूम म्हणजे 2 नळ्याच्या आतील पोकळे हे हवा काढून टाकल्यामुळे ते निर्वात होते. आउटर जार इज मेटल ऑर प्लास्टिक, बाहेरचं आवरण हे प्लास्टिक किंवा धातूचे असतं. स्प्रिंग अँड स्पंज आर यूज्ड फॉर प्रोटेक्शन ऑफ ग्लास ट्यूब्स, स्प्रिंग आणि स्पंज रबर
स्पंज हे त्या बाटल्यांच्या संरक्षण वापरतात, कारण चुकून हातातून जर थर्मास पडला तर बाटल्यातल्या फुटू नयेत म्हणून. फंक्शन ऑर वर्किंग ऑफ थर्मास. म्हणजे हे काम कसं करतं उपकरण. व्हेन अ हॉट सबस्टन्स इज प्लेस्ड इन दिस फ्लास्क. मग जेव्हा आपण एखादा गरम पदार्थ त्या भांड्यामध्ये घेतो, द हीट ड्यू टू द शायनिंग सरफेस ऑफ द इनर ट्यूब्स. जी उष्णता बाहेर पडते ती उष्णता त्या आतल्या चकचकीत पृष्ठभागावरती रिफ्लेक्ट होते, म्हणजे परावर्तित होते. द हीट गोईंग आउट फ्रॉम अ हॉट सबस्टन्स गेट्स रिफ्लेक्टेड. ती परावर्तित होते बॅक, म्हणजे परावर्तित होऊन पुन्हा त्या अन्नपदार्थाकडे येते. हेन्स हीट इज नॉट रेडिएटेड आउट. ही उष्णता प्राणांच्या स्वरूपात बाहेर टाकली जात नाही. इट इज रिटेन्ड इनसाइड, म्हणजे ती टिकून राहते फॉर अ लाँग टाईम. ही उष्णता त्या भांड्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहते. सो हॉट सबस्टन्सेस रिमेन अ हॉट फॉर लाँग टाईम. त्यामुळेच अन्नपदार्थ दीर्घकाळ गरम राहू शकतात. दिस इज द एंड ऑफ द चॅप्टर. एक्सरसाइज इज सॉल्व्ड and sent to you. Complete the exercise and observe video repeatedly. Thank you.